नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयाला सुरुवात करूया. तर गणित या विषयामध्ये सर्वात अगोदर आपण अपूर्णांक हा टॉपिक घेऊया. अपूर्णांकामध्ये अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते बघूया. अपूर्णांक म्हणजेच काय तर 4/3 यास काय म्हणतात अपूर्णांक. तर अपूर्णांकाची बेरीज बघूया सुरुवातीला. अपूर्णांक हा टॉपिक या टॉपिक वरती आयोगाने खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत, ते पण घेऊया यानंतर. सुरुवातीला अपूर्णांकाची बेरीज बघू. अपूर्णांकाच्या बेरीज म्हणजे काही रूल्स आहेत. छेद समान असताना किंवा छेद समान नसलेले अपूर्णांक यांची बेरीज कशी करावी ते काही रूल्स आहेत ते घेऊन करूया. छेद समान असल्यावर, छेद समान असल्यास अपूर्णांकाच्या बेरीजमध्ये छेद समान असताना बेरीज कशी करावी यासाठी काही नियम आहेत ते बघूया. छेद जर समान असेल तर छेद एकदाच घ्यावा. छेद एकदाच घ्यावा आणि अंशांची बेरीज करावी. अंशांची बेरीज करावी. तर छेद समान असलेले अपूर्णांक आपण घेऊया आणि त्यांची बेरीज बघू. 4/3 प्लस 3/3. तर यांची बेरीज कशी करावी लागेल? काही नियम सांगितले मी आता. छेद समान असलेल्या अपूर्णांकाचा छेद एकच घ्यावा. तर अपूर्णांक मध्ये छेद कोणता समान आहे? 3. छेद किती आहेत? 3. तर मग या दोघांची बेरीज करायची. तर मग 4 आणि 3 किती होतात? 7. मग 7/3. याचप्रमाणे अजून काय बघू. 9/7 प्लस 3/7. या अपूर्णांकामध्ये छेद समान आहेत तर किती आहेत? 7. मग सुरुवातीला आपण छेद 7 घेऊ, त्यानंतर अंशांची बेरीज. तर मग 9 आणि 3 किती होतात? 12. अजून काय उदाहरण बघू. तर कशी करावी लागेल? छेद समान आहे त्याच्यामुळे छेद एकदाच घ्यावा आणि या दोघांची बेरीज करायची. तर मग 9 आणि 10 किती होतात? 19. तर किती आली अपूर्णांकाची बेरीज? 19/4. त्यानंतर अजून बघूया. छेद किती आहेत? 3. एकदाच लिहायचा आणि अंशांची बेरीज. तर 3 आणि 3 6. तर यामध्ये भाग जातो. जर काटाकाटी होत असेल तर काटाकाटी करायची. 3 1 3, 3 2 6. तर किती आले अपूर्णांकाची बेरीज? 3/1 किंवा फक्त आणि फक्त 2. हे नियम कोणते होते? छेद समान असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करता वेळेस. आता छेद समान नसलेल्या अपूर्णांकाची बेरीज बघूया. तर कशी करायची? छेद समान करून घ्यायचा किंवा मग एकापेक्षा 2 पेक्षा जास्त अपूर्णांक जर असेल तर छेद समान करायचा आणि 2च अपूर्णांक असेल तर मग तिरकस गुणाकार करायचा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश
पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद. 3 गुणिले 3 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आणि पहिल्या अपूर्णांकाचा छेद. मधात प्लसचं चिन्ह आहे, आपल्याला बेरीज करायची त्याची. तर मग 4 गुणिले 4 आणि छेदाछेदांचा गुणाकार 4 गुणिले 3. तर किती येईल? 3 3 9 प्लस 4 चौक 16 आणि या दोघांचा गुणाकार 4 3 12. इथं प्लसचं चिन्ह असताना डायरेक्ट भागाकार करायचं नाही, तर अगोदर बेरीज करून घ्यायची. याला भाग जातो ना, 3 चौक 12 सॉरी याला भाग जात नाही, त्यामुळे हा अपूर्णांक एवढीच याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर अजून काय बघू? छेद समान नसलेल्या अपूर्णांकाची बेरीज कशी करायची? या अपूर्णांकात छेद समान आहे का नाही, त्याच्यामुळे याची बेरीज कशी करायची? तिरकस गुणाकार करायचा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद असा तिरकस गुणाकार करायचा. 9 गुणिले 3 बेरीज करायची म्हणून बेरीजचं चिन्ह आणि 8 गुणिले 8 आणि छेदाछेदांचा गुणाकार 8 गुणिले 3. 9 त्रिक 27 प्लस 8 8 64 8 त्रिक 24. तर या दोघांची बेरीज करायची. याने 24 ने जर वरच्या अंकाला भाग जात असेल आणि इथं जर बेरीज चिन्ह असेल तर भाग द्यायचा नाही, डायरेक्ट अगोदर बेरीज करून घ्यायची, त्यानंतर मग भाग द्यायचा. तर किती येईल? 7 आणि 4 11 6 आणि 3 9. याला भाग जाईल का? नाही. तर मग या पूर्णांकाचं उत्तर एवढंच आलं. तर हे झालं अपूर्णांकाची बेरीज, छेद समान असताना आणि छेद समान नसलेली. त्यानंतर आपण अपूर्णांकाची वजाबाकी बघूया. वजाबाकी वजाबाकीचा छेद समान असताना आणि छेद समान नसताना असे दोन बेरीज वजाबाकी आहेत. तर बघूया. सुरुवातीला छेद समान असताना बघू. तर काय येईल याचं उत्तर? वजाबाकीमध्ये मग काही नियम आहेत. बेरीज सारखंच आहे, फक्त चिन्हांच्या आदला बदल केली गेलेली आहे. तर या अपूर्णांकामध्ये छेद समान आहे, त्यामुळे छेद एकच घ्यायचा, एकदाच घ्यायचा आणि 3 मधून 2 या दोघांची वजाबाकी करायची, अंशांची वजाबाकी करायची. तर 3 मधून 2 गेले, खाली उरला 1. पण अपूर्णांक शेजार कोणता अपूर्णांक मोठा आहे? 3/7. तर या अपूर्णांकासमोर वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून इथं वजाबाकीचं चिन्ह द्यायचं. त्यानंतर अजून घेऊया. छेद समान असतानाच या अपूर्णांकामध्ये छेद किती आहेत? 5. समान आहे म्हणून एकदाच घ्यायचा. त्यानंतर मग 3 मधून 1 केल्यावर किती उरतात? 2. इथं अपूर्णांक या अपूर्णांकासमोर बेरीजचं चिन्ह आहे आणि या अपूर्णांकासमोर वजाबाकीचं चिन्ह आहे. तर कोणते मोठं आहे? 3/5. तर यामध्ये बेरीजचं चिन्ह घ्यायचं, बेरीजचं. त्यानंतर छेद समान नसताना छेद समान
नसल्यास छेद समान नसताना वजाबाकी कशी करायची तर बघा, आपण मध्ये कसं केलं होतं, छेद समान नसताना तिरकाच गुणाकार केला होता. वजाबाकी मध्ये सुद्धा तेच करायचं. जर अपूर्णांकामध्ये छेद समान नसेल, वजाबाकी असेल तर तिरकाच गुणाकार करायचा. पहिल्या अपूर्णांकाचा अंश आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, आणि त्यानंतर दुसऱ्या अंकामधला अंश आणि पहिल्या अपूर्णांकामधला छेद, असा तिरकस गुणाकार करायचा. 2 गुणिले 2, वजाबाकीचं चिन्ह इथं म्हणून वजाबाकी करायची म्हणून वजाबाकीचं चिन्ह. त्यानंतर इथं राहिला 1, तर मग 5 गुणिला 1 आणि छेदांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले 2, बे दुने 4 आणि मायनसचं चिन्ह आहे म्हणून मायनस. 5 1 5, बे पंचे 10. उरले किती इथं? 5 मधून 4 गेल्यावर 1 उरला, आणि खाली किती आहे? 10. याने याला भाग जाईल का? जाईल, पण त्या पॉइंट मध्ये येईल म्हणून एवढंच अपूर्णांक. जसं ऑप्शन असेल त्यानुसार. तर चिन्ह कोणत्या अंकासमोर मोठ्या 5च्या समोर मायनस चिन्ह आहे आणि 4च्या समोर बेरीज चिन्ह आहे. तर याच्यापैकी कोणता अंक मोठा आहे? 5. त्यामुळे आपल्याला वजाबाकीचे चिन्ह द्यायचे. आपल्याला छेद समान असताना आणि छेद समान नसताना दोन्ही जर अपूर्णांक असेल तर दोन्ही पद्धतीने करता येईल. अपूर्णांकाचा छेद जर समान नसेल, छेद जर समान असेल तर त्याची वजाबाकी असो किंवा बेरीज असो, आपण आता तिरकस गुणाकार करून जर वजाबाकी बेरीज केली तसं सुद्धा पद्धतीने देखील करता येतं. तर बघूया. 2/3, 5/3, वजाबाकी कशी करायची? तिरकस गुणाकार. आता याचा छेद समान आहे पण आपल्याला तिरकस गुणाकार करून सुद्धा देखील वजाबाकी करता येते. त्यामुळे दोन्ही पद्धती देखील लक्षात ठेवायच्या. तर काय येईल? 2 गुणिला 3, मायनस करायचे, वजाबाकी करायची म्हणून वजाबाकीचं चिन्ह. 5 गुणिला 3, छेदांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 3, बे 3 6, मायनसचे चिन्ह जसं तसं. 5 गुणिले 3, 5 3 15, 3 3 9. मग याची वजाबाकी किती येईल? 6. मग 13 मधून 6 गेल्यावर 13 मधून 6 गेल्या 7 होतात. तर मग 9. तर किती उरला? 7/9. या पूर्णांक असा आहे. तर आपण छेद जर समान असेल तर तेव्हा देखील असंच करता येईल. त्यानंतर अपूर्णांकाचा गुणाकार बघू. त्यानंतर अपूर्णांकाचा गुणाकार. या अगोदर आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी देखील बघितली. त्यानंतर आपण अपूर्णांकाचा गुणाकार बघूया. अपूर्णांकाचा गुणाकार खूप सोप्या पद्धतीने करता येतो आणि खूप सोपाही आहे. तर कसा करायचा? 4 अंश छेद 4 गुणिले 3 अंश छेद 4. तर याचा गुणाकार कसा करायचा? अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. गुणाकारामध्ये अंशांचा गुणाकार, अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार.
तर कसा करायचा? अंश अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. तर 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. तर भाग जाईल का 12/16 ला? तर जातो. बे सक 12 आणि बे 8 16. आता या अपूर्णांकाला देखील भाग जातो. बे त्रिक 6 आणि बे चौक 8. तर अपूर्णांकाचा गुणाकार किती आला? 3/4. या अपूर्णांकाला भाग जात नाही, त्यामुळे इथंच थांबायचं आणि हेच उत्तर समजायचं. अजून काय उदाहरण बघू गुणाकाराचे. अंश अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा. 6 पंचे 30, 3 चौक 12. तर याला भाग जाईल का? जाईल. तर कसा? 3 10 30 आणि 3 चौक 12. तर याला जाईल का? 10/4 ला. या अपूर्णांकाला देखील अजून भाग जातो. तर बे दुने 4 आणि बे पंचे 10. तर 5/2 हे या गुणाकाराचं उत्तर असेल. अजून काय उदाहरण घेऊ. अंश अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार करायचा. 6 पंचे 2 गुणिला 1. 6 पंचे 30 आणि बे 1 बे. तर या अपूर्णांकाला भाग जाईल का? तर जातो. कसा जातो? बे 1 बे आणि बे 15 30, म्हणजे 15 दुने 30. तर या अपूर्णांकाचा गुणाकार किती आला? 15. अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये छेद समान असो किंवा नसो, अंश अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार करायचा. एमपीएससी आयोग अपूर्णांक या टॉपिक वर खूप मोठे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे यावर्षी देखील विचारण्याची शक्यता आहे. तर आता बघू अपूर्णांकाचा भागाकार. तर कसा करायचा? अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये पहिला अपूर्णांक जशाचा तसा लिहायचा. त्यानंतर पहिल्या अपूर्णांकाच्या हे जे भागाकाराचं चिन्ह आहे ते गुणाकार व्यस्त प्रमाणात करायचं. तर गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि हा जो अपूर्णांक आहे त्याला व्यस्त प्रमाण करायचं त्याचं. म्हणजे कसं करायचं? 2/4. तर यामध्ये काटाकाटी होईल का? तर होती. बे 1 बे बे दुने 4. त्याच्यानंतर बे 1 बे आणि बे 1 बे. सॉरी हा. तर याचा गुणाकार किती? तर 1 गुणिला 1 एकच येईल आणि 3 गुणिला 1 3 1 3. तर याचं उत्तर किती आलं? 3. भागाकारामध्ये कसं करायचं? पहिल्या अपूर्णांकाच्या दुसरा अपूर्णांक गुणाकार व्यस्त प्रमाणात करायचा. आणखीन काय उदाहरण बघू. तर आताच काय सांगितलं मी? पहिल्या अपूर्णांकाच्या दुसरा अपूर्णांक गुणाकार व्यस्त प्रमाणात करायचा. पहिला अपूर्णांक जशाच्या तसा लिहायचा. त्याच्यानंतर हे जे आहे भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. भागाकारामध्ये छेद समान असो किंवा नसो हीच पद्धत वापरायची. तर हे गुणाकार व्यस्त प्रमाणात करायचं. म्हणजे 2 वरती न्यायचे आणि 5 खाली आणायचे. तर काय? व्यस्त प्रमाण करायचं त्याचं. 2/5. तर कसं होईल?
बे एक बे, बे पंचे 10. आता भाग जाईल का? आता जाणार नाही. तर मग अंश अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदा छेदांचा गुणाकार करायचा. कसा करायचा? 9 एक 9 आणि 5 5 25. हा जो आहे अपूर्णांक. तर अजून काही उदाहरण बघू. आता इथे छेद समान असेल, छेद समान आहे, पण तो आपल्याला काही छेद एकदाच घ्यायचा नाही किंवा तिरकस गुणाकार देखील करायचा नाही. तर भागाकारामध्ये कसं करायचं? पहिला अपूर्णांक जशाचा तसा लिहायचा, त्याच्यानंतर भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. ते गुणाकार प्रमाणाच्या व्यस्त प्रमाणात करायचं. तर मग हे जे देखील व्यस्त प्रमाण करायचं. 10 अंश छेद 5 याचं व्यस्त प्रमाण काय येईल? 5 अंश छेद 10. तर यामध्ये काटाकाटी होईल का? तर होती. 5 एक 5, 5 2 10. त्याच्यानंतर 2 इकडे भाग जातो, परत बे एक बे आणि बे एक बे. तर उरले किती इथं? 1 गुणिला 1 भागीला 5 गुणिला 1. तर याचा गुणाकार किती येतो? 1 गुणिला 1 1. त्याच्यानंतर 5 गुणिला 1 5. 1 अंश छेद 5 येईल किंवा ऑप्शन मध्ये ते असेल किंवा फक्त आणि फक्त 5 असेल. तर ऑप्शन नुसार जे जे योग्य वाटेल ते करायचं. या पद्धतीने अपूर्णांक आहेत. अपूर्णांकाची बेरीजेमध्ये कसं छेद समान जर असेल तर छेद एकदाच घ्यायचा. बेरीजेमध्ये छेद समान असल्यास समान जर छेद असेल तर छेद एकदाच घ्यावा. एकदाच घ्यावा. अंश अंशांची बेरीज करायची आणि परत वजनाकीमध्ये पण तसंच करायचं. बेरीजेमध्ये जर 2 अपूर्णांकापेक्षा जास्त अपूर्णांक दिलेले असतील तर अपूर्णांकाचा छेद समान करून घ्यायचा. समान म्हणजे कसा? तर एखाद्या अपूर्णांकामध्ये समजा 2 अपूर्णांक छेद 24 जर असेल आणि त्यापैकी जर कमी छेद असतील तर 24 हा लसावी राहिलं, त्यानुसारच या अपूर्णांकाला त्या संख्येने गुणायचं. याचा छेद 24 आला पाहिजे असं करून घ्यायचं. त्याच्यानंतर परत तसंच करायचं. अंश अंशांची बेरीज आणि छेद एकदाच घ्यायचं. छेद समान असल्यास किंवा छेद समान असल्यास दोन्ही पद्धतीने करता येईल. पण छेद समान जर असेल तर बेरीज करायला सोपी जाते किंवा वजाबाकी करायला देखील सोपी जाते. वजाबाकी मध्ये देखील तसंच करायचं. छेद समान असेल तर छेद एकदाच घ्यायचा आणि अंश अंशांची वजाबाकी करायची. आणि छेद जर समान असेल तर समान करून पण घेता येतं किंवा तिरकस बेरीज करून वजाबाकी करून पण देखील करता येतं. या प्रकारे अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार आणि भागाकार. तर उद्या आपण सरळ रूप द्या या हा टॉपिक घेऊया.